त्यांनी विकासाला साथ दिली आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या आजपर्यंतच्या ध्येय धोरणाला साथ दिली मुंब्रा कळव्याचा त्यानिमित्त मात्र जितेंद्र आव्हाड यांनी अबाधित ठेवलाय. वर्षानंतरचा जो आज जबरदस्त परिवर्तन त्यांनी केलं आहे, मी त्यांना पूर्णपणे वचन देऊ इच्छितो की आशिष देशमुख ही त्याची आमदार म्हणून कामगिरी ही खऱ्या अर्थाने दमदार करल. जे विकासापासून दूर असलेलं आपलं विधानसभा क्षेत्र आहे त्याला विकासाच्या दृष्टीने या विदर्भातच नव्हे तर राज्यामध्ये सावनेर कळमेश्वरची विधानसभा ही एक नंबर करण्यासाठी दिवस रात्र एक करील, प्रामाणिकपणे काम करील. माझ्या सावनेर कळमेश्वर विधानसभेच्या जनतेने जो विश्वास माझ्यावर टाकलाय त्याला कुठेही तडा न जाऊ देता इमाने इतबारे प्रामाणिकपणे आशिष देशमुख ह्या भागाच्या विकासाकरता, या आमच्या भागाच्या जनतेच्या विकासाकरता सातत्याने तत्परतेने काम करतात. गुंडागर्दी नाकारली आहे असं म्हणाल तुम्ही सावनेरच्या जनतेने? नाही, नक्कीच. बघा, मी म्हटलं होतं 1.5 वर्षापूर्वी जेव्हा मी पुनर्प्रवेश भाजपामध्ये केला होता की सावनेर मधील दादागिरी उकरून टाकील, काटोल मधील काकागिरी फेकून देईल आणि ह्या विदर्भामध्ये नानागिरी त्यानिमित्ताने ठेवणार नाही. आज संपूर्ण विदर्भ हा भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीशी उभा आहे. काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव त्यानिमित्ताने झाला आहे. विदर्भ हा विकासासोबत उभा आहे, भाजपासोबत उभा आहे, महायुतीसोबत उभा आहे. नक्कीच विकासाला गती देण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून विदर्भातील प्रत्येकच विधानसभा क्षेत्रामध्ये करू. बँकेत बुडालेल्या पैशाच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला असं म्हणा, न्याय दिला नाही. बघा, न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं होतं. आज जनतेने देखील त्यांना दोषी ठरवलाय आणि नक्कीच एक विकासाच्या दृष्टीने पाऊल आम्ही आजपासून पुढे टाकतोय. सावनेरमध्ये परंपरागत शत्रुत्व जे राजकीय वैर जे आहे ते देशमुख आणि केदार कुटुंबात आहे. तुम्ही आज रणजित देशमुखांची भेटही घेतली, इमोशनलही झाले होते, काय वाटतं? आणि बघा, आमचे वडिलांनी सातत्याने आपलं आयुष्य हे सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी टाकलं. पण जी वातावरण त्या निमित्ताने तेव्हा निर्माण झालं 94ला 30 वर्षापूर्वी, त्याचा खऱ्या अर्थाने बदला आज नक्कीच जनतेने आज घेतलाय आणि परत एकदा विकासाला प्राधान्य देऊन आज भारतीय जनता पार्टीने मला निवडून दिलाय. मी नक्कीच आमच्या सर्व मतदार बंधूंचं, भगिनींचं मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो आणि नक्कीच त्यांना परत एकदा सांगू इच्छितो की आशिष देशमुखची कामगिरी ही नक्कीच दमदार राहील आणि सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राला विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं विकासाच्या दृष्टीने करून दाखवू. आशिषजी, सगळ्यात महत्वाचं, एक पिढी पूर्वी बघायला गेलं तर मूळ कुटुंब, केदार कुटुंब, देशमुख कुटुंब असं एक चुरस राहायची. पण आज त्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.